कोकण, जिथे सह्याद्रीच्या कुशीतून समुद्राच्या लाटांना साद घातली जाते, याच देवगडच्या मातीत एक असा हिरा घडला ज्याने आपल्या कर्तृत्वाचा सुवास केवळ कोकणातच नाही तर देश विदेशात दरवळला। शून्यातून विश्व उभं करण्याची जिद्द, संकटाशी भिडण्याची उमेद आणि माणुसकीचा ओलावा जपणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व, ज्यांना आज संपूर्ण कोकण आम्रमहर्षी म्हणून आदराने ओळखतं, ते म्हणजे श्री विनायक शेठ पारकर। जिथे अनेक जण रोजगाराच्या शोधात शहराची वाट धरतात, तिथे या भूमिपुत्राने मात्र मुंबईची नोकरी सोडून आपल्या मातीशी नातं जोडलं आणि आंबा व्यवसायाच्या माध्यमातून सहकाऱ्यांनाही आर्थिक समृद्धीची वाट दाखविली। केवळ यशस्वी उद्योजकच नव्हे तर दातृत्वाचा एक अखंड दीपस्तंभ म्हणून त्यांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आशेचा किरण पेरला। शिक्षण असो, अध्यात्मक असो किंवा समाजसेवा, प्रत्येक कामात निस्वार्थ भाव जपणारे विनायक शेठ पारकर यांचा हा प्रेरणादायी जीवन प्रवास। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ न्यूज चॅनलवर प्रसारित करत आहोत एक विशेष माहितीपट, दातृत्वाचा अखंड दीपस्तंभ, आम्रमहर्षी विनायक शेठ पारकर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वरेरी या गावात त्यांचा जन्म झाला। जीवनात अनेक संकट आली, पण न डगमगता त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले। शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीनिमित्त मुंबई गाठली खरी, मात्र तिथे नोकरी करत असतानाही गावच्या आठवणीने त्यांचे मन व्याकुळ व्हायचे। कोकणच्या मातीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। अखेर त्यांनी नोकरीला रामराम ठोकून पुन्हा गावाकडे धाव घेतली आणि छोटे छोटे व्यवसाय करू लागले। अनेक संकटे उभी राहिली, पण जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी आंबा व्यवसायाला सुरुवात केली आणि आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत। कोकणात राहून भूमिपुत्र म्हणून खूप काही करता येतं। निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, फक्त करणाऱ्याची मेहनत आणि जिद्द हवी, असा संदेश ते नेहमीच तरुणांना देतात। नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करून इतरांना रोजगार द्या, असे मोलाचे मार्गदर्शन विनायक शेठ पारकर नेहमीच करत असतात। व्यवसाय करत असतानाच समाजाची सेवा आपल्याकडून व्हावी या भावनेतून त्यांनी नेहमीच दातृत्वाचा ओलावा जपला आहे। जनतेची केलेली निस्वार्थ सेवा आणि त्यांचा प्रामाणिकपणा यामुळेच देवानेही त्यांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत। होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत असो किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे, विनायक शेठ पारकर सदैव तत्पर असतात। अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी उदारहस्ते निधी देऊन त्यांनी आध्यात्मिक वारसा जपला आहे। विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होणाऱ्या विनायक शेठ यांना पंढरपूर येथे श्रींच्या पूजेचा मान मिळणे हे त्यांच्या निस्सीम भक्तीचे फळ आहे। अन्नदान, आरोग्य शिबिरे आणि गरजू कुटुंबांच्या संसाराला आधार देण्याचे काम ते गेले कित्येक वर्ष निष्ठेने करत आहेत। शेकडो हातांना रोजगार देऊन त्यांनी अनेक कुटुंबांना हक्काचा आधार दिला आहे। विनायक शेठ पारकर यांच्या विचारांची आणि कार्याची मशाल त्यांचे सुपुत्र श्री चंद्रकांत उर्फ बाळा पारकर आणि श्री रुपेश पारकर समर्थपणे पुढे नेत आहेत। वडिलांच्या मार्गदर्शनाखाली हे दोघेही आज व्यवसाय क्षेत्रात प्रगती करत असून समाजकार्याचा वारसा अत्यंत निष्ठेने जोपासत आहेत। कोणतेही क्षेत्र असो, त्याचा परिपूर्ण अभ्यास आणि त्यातील बारकावे टिपण्याची दृष्टी हे विनायक शेठ यांचे वैशिष्ट्य आहे। आपल्या दिलदार स्वभावाने आणि निस्वार्थी जनसेवेमुळे अनेक कुटुंबांना त्यांनी आधार दिला। अनेकांसाठी खऱ्या अर्थाने ते दीपस्तंभ ठरले आहेत। श्री विनायक शेठ पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच श्रीदेव विठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना। विष्णू धावडे, समर्थ न्यूज। समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।